आमदार सतेज पाटील यांनी हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाला त्रिगुणी लस निर्मितीसाठीच्या प्रयोगशाळेचं अद्ययावतीकरण करण्यास निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला. मुंबईतील 135 वर्षांची परंपरा असलेल्या आणि जगातील 130हून अधिक देशांना लस पुरवणाऱ्या हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळातील त्रिगुणी लसीचं संयुग हे रिलायन्स लाईफ सायन्स या खाजगी कंपनीला व्यावसायिक अटीवर विकत देण्याचं शासनानं प्रस्तावित केलंय. याविरोधात कर्मचाऱ्यांनी आणि विविध संघटनांनी एप्रिल 2026मध्ये आंदोलन केलं होतं. या महामंडळाला लहान मुलांच्या त्रिगुणी लस निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या प्रयोगशाळेचं अद्ययावतीकरण गेल्या 24 वर्षांपासून निधी अभावी प्रलंबित आहे. त्यासाठी आवश्यक 150 कोटी रुपयांच्या निधी प्रस्तावाला अद्याप शासनाची मंजुरी मिळालेली नाही. याकडे आमदार सतेज पाटील यांनी सरकारचं लक्ष वेधलं. जागतिक आरोग्य संघटनेकडून मिळालेल्या लसीचं संयुग कोणत्याही खाजगी कंपनीला देण्याऐवजी हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळानं स्वतः लसीचे उत्पादन सुरू करावं अशी शिफारस माशेलकर समितीच्या अहवालात करण्यात आली होती. तरीही हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाचं खाजगीकरण करण्यामागची कारणं काय आहेत असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. यावर खुलासा करताना अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाकडं सन 2007 पासून त्रिगुणी लसीचं उत्पादन करण्यासाठी अद्ययावत उत्पादन प्रकल्प उपलब्ध नाही. त्यामुळे या लसीचं उत्पादन पूर्णपणे बंद झालं असल्याचं सांगितलं. हाफकिन औषध जीव निर्माण महामंडळाच्या संचालक मंडळाच्या दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या बैठकीत त्रिगुणी लसीच्या उत्पादनासाठी संयुक्त भागीदारी तत्वावर बाजारातील मागणी आणि इच्छुक कंपन्यांची संख्या जाणून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महामंडळाकडून दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात आली होती. याविरोधात काही संघटनांनी एप्रिल 2026मध्ये आंदोलन केलं होतं. असं सांगून या महामंडळाला लहान मुलांच्या त्रिगुणी लस निर्मितीसाठी आवश्यक 150 कोटी रुपयांच्या निधी प्रस्तावाला अद्याप शासनाची मंजुरी मिळाली नसल्याची कबुली मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळानं या निधीबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर केला असून या प्रस्तावाच्या अनुषंगानं अभिप्राय देण्याची विनंती वित्त विभागाला करण्यात आली होती. तथापि वित्त विभागानं त्रुटी पूर्तता करण्याबाबत कळवलं असून त्या अनुषंगानं कार्यवाही करण्यात येत असल्याचं मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं.